नमस्कार. तर हे चाललंय काय म्हणजे इतकी मेहनत करून रील स्टार होणं आणि म्हणजे खरंच रील स्टार होणं ही सोपी गोष्ट नाही आहे बरं का. हॉटेल ग्रामपंचायतच्या पण ह्या एका घटनेने अजून एकदा रील स्टारच्या आत्महत्या झालेल्या. हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी पराद्देची आत्महत्या. ब्रह्मपुरीतील घटनेने खळबळ उडाली. मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीन रोहिणी निलेश पराद्दे वय 25 वर्ष यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही खळबळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पती निलेश पराद्दे यांनी पोलिसात खबर दिली आहे. काल दुपारी 2:30च्या म्हणजे 2:30च्या सुमारास हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने रोहिणी यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रोहिणी पराद्दे आणि त्यांचे पती निलेश पराद्दे हे विविध सामाजिक विषय तसेच खाद्यपदार्थावरील रील्समुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायात स्थिरता असताना आणि नव्या शाखेची तयारी सुरू असतानाच रोहिणी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. पण खरं तर ना एक गोष्ट मला पण सांगायची की जे रीलमध्ये दाखवतात तसं रिअलमध्ये नसतं बरं का. रीलमध्ये ती 15 सेकंदाची रील असते आणि रिअलमध्ये आपण 24 तास एकमेकांसोबत जगतो. 24 तास म्हणजे 12 महिने सोबत असल्यासारखं असतं. त्यामुळे रीलमध्ये दाखवलं जातं ना ते कधी कधी खोटंही असू शकतं. अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही हळहळ व्यक्त केली जात आहे. या बाबतीत पती निलेश पराद्दे यांनी पोलिसात खबर दिली आहे. काल दुपारी 2:30च्या सुमारास हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने रोहिणी यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रोहिणी पराद्दे आणि त्यांचे पती निलेश पराद्दे हे विविध सामाजिक विषय तसेच खाद्यपदार्थावरील रील्समुळे सोशल मीडियावर लोकप्रिय झाले होते. त्यांच्या या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसायात स्थिरता असताना आणि नव्या शाखेची तयारी सुरू असतानाच रोहिणी यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. पण खरं तर तुम्हाला वाटतंय का, तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल बरं? नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. असं कितीही अडचण आली ना तरी असं करायला नाही पाहिजे. आणि खरं तर प्रत्येकाला अडचणी ह्या असतात बरं का. आणि आता का फाशी घेतली हे आणि खरं तर तुम्हाला सांगू का मी, एक गोष्ट अशी आहे की फेमस होण्यासाठी आणि रील स्टार होण्यासाठी किंवा सोशल मीडियावर झळकण्यासाठी म्हणा खूप कष्ट खरंच करावे लागतात बरं का. आता मी बऱ्याचदा माझे पण व्हिडिओ मी बनवते वगैरे, कधी व्हायरल जातात कधी व्हायरल जात नाहीत. तुमच्या व्हिडिओला व्ह्यूज येतात कधी येत नाहीत, हा प्रकार होतो बरं का. पण खरं तर मला असं वाटतं की काहीही झालं ना, कितीही अडचण आली काहीही झालं तरी अशा प्रकारचं पाऊल कधी उचलू नये. आणि मान्य आहे मला काही अडचणी असतात वगैरे, पण मी कसं आहे माहिती आहे का, हेच फक्त जीवन संपवणं म्हणजे फक्त एवढीच गोष्ट नाही आहे. तर आता काय घडलं असेल ते त्यांनाच माहिती असेल. पण ह्या गोष्टीवर तुम्ही एक कमेंट करा.